मध्यंतरानंतर खेळायला सुरुवात होते. 11-2 अशा गुणसंख्येने खेळतोय ते फोंडा वर्सेस यंगस्टार कणकवली. यंगस्टार 2 तर फोंडा 11. फोंडा संघाचा खेळाडू आपल्या स्वतःच्या डाव्या बाजूने चढाई करतोय. जोरदार सोड मारून चढाई करण्याचा प्रयत्न, परंतु कोणताही गडी बाद न करता परत आपल्या पॅव्हिलियन मध्ये 9 नंबरची जर्सी घातलेला यंगस्टरचा खेळाडू चढाई करता फोंडा संघाच्या मैदानात स्वतःच्या डाव्या बाजूने चढाई करतोय. त्यांना अजूनही 9 गुणांनी सुंदर असा गडी बाद करण्याचा प्रयत्न, परंतु ताकदीच्या जोरावर त्यांनी त्या खेळाडूला बाद केला. एका गुणाने गुणसंख्येत बदल झाले. गुणसंख्या झाली 3 वर्सेस 11. दरम्यान फोंडा हा संघ 8 गुणांनी पुढे. 8 नंबरचा खेळाडू यंगस्टरचा 8 नंबरचा खेळाडू मैदानात. 8 नंबरचा खेळाडू सर्व्हिस करताना स्वतःच्या डाव्या सर्व्हिस करतोय. बोनस चढाई करण्याचा प्रयत्न, बोनस करण्याचा प्रयत्न, बोनस करायची कोशिश करतोय का, परंतु बोनस मिळू शकलेला नाहीये. बोनसचे काही नियम असतात, ज्यावेळी बोनस लाईन मध्ये दुसरा पाय असतं असा नियम आहे. जर दुसरा पाय होत असेल तरच बोनस दिला जातो. परंतु मागाशी म्हटलं होतं की 7 नंबरचा सुंदरशी चढाई करतोय, 17 नंबरचा सुंदरशी चढाई करतो. गडी बाद करण्यात त्याला यश मिळालंय आणि यंगस्टर कणकवलीला पुन्हा एकदा जोरदार धक्का मिळतोय. त्यांचा एक रायडर बाद करतात यशस्वी ठरला. फोंडा संघाचा खेळाडू दरम्यान पुन्हा एकदा आघाडी घेण्यात यशस्वी ठरतात. फोंडाचे खेळाडू सुंदरशी चढाई करण्याचा प्रयत्न करतात. यंगस्टरचा खेळाडू वेळ निघून जातो. सामना निघून गेला. 30 सेकंदाची राईड असते हे प्रत्येक खेळाडूला माहित असतं. दरम्यान खेळाडू चढाई करता मैदान काय फोंडा संघाचा खेळाडू 6 खेळाडू मैदान असल्यामुळे बोनस लाईन ऑन असते. ते फोंडा संघाचे 8 गुणांनी आघाडीवर आहेत, त्यामुळे वेळ करण्याचे काम दिसते फोंडा संघाच्या खेळाडूंकडून. त्यामुळे 5 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू यंगस्टरचा चढाई करता मैदानात. आपल्या स्वतःच्या उजव्या बाजूला चढाई करतात 5 नंबरचा खेळाडू आपल्या चढाई करतात प्रयत्न बोनस घेण्याचा प्रयत्न. बोनस असल्यामुळे सुंदरशी पकड पाहायला मिळते आणि ड्रायव्हर बॅग सुंदर साहेबांनी बॅग दिल्यावर नंतर पाड दाखवली त्याच्या पाठीचा पुरेसा समाचार घेतला. तो फोंडा संघाच्या खेळाडूने सुंदर अशी चढाई करतोय. तर मगासपासून 17 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू फोंडा संघाचा खेळाडू चांगलं चढाईचं प्रदर्शन करतोय, सुंदर सर्व्हिसचा प्रयत्न करतोय आणि मोठी लीड असल्यामुळे थोडस वेळ घेण्याचाही प्रयत्न करतोय. तो फोंडाचा खेळाडू 5 खेळाडू मैदानात आहेत. यंगस्टर कणकवलीचे 5 खेळाडू. मगाशी म्हटलं होतं की बुद्धिबळाचा एक पट असतो, त्या पद्धतीने हा खेळ चालू आहे. वेळ घालवण्याचं काम करतोय तो फोंडाचा खेळाडू. त्यांच्या त्याला माहिती आहे आपल्याकडे 10 गुणांची लीड. 10 गुणांची लीड आहे. 10 गुणांनी वरचढ आहेत ते फोंडाचे, त्यामुळे वेळ करण्याचा प्रयत्न चालू आहे. 17 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू सुंदर चढाई करतोय. सिरपात दियाबोली असलेला खेळाडू सुंदर चढाईचं प्रदर्शन पाहायला मिळेल. आपल्या स्वतःच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला सूर मारतोय. 5 खेळाडू मैदानात यंगस्टरचे अशावेळी हलका मैदान आपल्याला पाहायला म्हणजे सुंदर चढाईचं उत्कृष्ट पायांचं असं हालचाली वेगवान हालचाली तयार सुंदर. पुन्हा एकदा सुंदर उजव्या बाजूला पुन्हा एकदा डाव्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो. घडी बाद करायचं संपूर्ण मारण्याचा प्रयत्न होता पण अयशस्वीचा प्रयत्न आणि सुंदरशी पकड त्यांना काय निर्णय शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक असताना पाहावं लागेल. खेळ मात्र करतोय टाइम आउट घेतोय कणकवली संघ. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय से लेनी चाहिए. हेच मात्र करतोय योग्य मात्र आखावी लागेल.
दोन्ही संघाच्या कोचांना एक सामना प्रेक्षकांचे मात्र मन जिंकतोय. जसे जसे आजपर्यंत सामने सुरू होतील तसे तसे निश्चितच अचूकचे सामने मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतील. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा संघाचा हा चढाई पट्टू अर्जुन कोकरे दिसतोय स्क्रीनवर. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक असताना 2-2-1-2च्या संख्यात बोनस गुणवून असेल पाहावं लागेल. कोणता संघ ओव्हर सोडतोय. 14-7-7-14 सुरेख खेळ मात्र पाहायला मिळतोय. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक. यानंतर होणारा सामना संघ संघर्गार शिवप्रेमी शिरगाव विरुद्ध संघर्ष फोंडा. संघस्थापक संघर्गार आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा पटू पाहायला मिळाला. सुरेख 1-2 टिपलाय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा अमित चव्हाण दिसतोय स्क्रीनवर. 2-1-2-2च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत चढाईपट्टू म्हणून त्याची ओळख आहे. तो चढाईपट्टू जर्सी नंबर 2च्या स्वरूपात पाहायला मिळतोय. पाहावं लागेल स्टार कणकवली संघ काय करतोय. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक. स्पर्धा शिरगाव क्रीडानगरीत आपल्याला पाहायला मिळते. सुरेख नियोजन, सुरेख आयोजन, सुरेख मैदान व्यवस्था. पुन्हा एकदा पटकन दिसतोय टीमवर सुपर टॅकल असेल. पटकनची जर पकड झाली तर निश्चितच 2 गोल मिळतील यंगस्टार संघाला. आणि सुरेख चाळी मात्र पटकन गोल टाकता की काय आकडे आणि परत रेड कंटिन्यू ठेवता. डू और डायरेक्ट आगे कुआ पीछे खाई ये है डू और डाई. या चढाईमध्ये मात्र गुण मिळवावा लागेल अर्जुन याला. निश्चितच तिसरी चढाई आहे. तिसऱ्या चढाईत 1 गुण कोणत्या संघाला मिळतोय हे देखील पाहावं लागेल कारण समीकरण मात्र बदलतंय. 9-14 14-9. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक असताना सुरेख पकड. सुरेख पकड मात्र पाहायला मिळाली. शेवटच्या काही मिनिटांचा शिल्लक. सुरेख खेळ मात्र पाहायला मिळतोय दोन्ही संघांकडून. शेवटच्या काही सेकंदांचा खेळ शिल्लक असताना घेतोय कणकवली संघ. सुरेख सामना पाहायला मिळतोय. चुरशीचा सामना दोन्ही मातबर संघ. एका बाजूला पाहायला गेलं तर केशरी वेगळ्या जर्सीत दिसतोय तो यंगस्टार कणकवली संघ आणि पांढऱ्या जर्सीत आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे पंचकुली फोंडा संघ. दोन्ही मातबर संघ, दोन्ही तुल्यबळ संघ, कणकवली तालुक्यातील दोन्ही मातबर संघ. ज्या संघांची चर्चा सिंधुदुर्ग जिल्हा ढकल घेतो असे हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात या शिरगावच्या मैदानात. आर के फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य शिरगाव निमंत्रणांची कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सामना मात्र खुर्चीचा पाहायला मिळतोय. मात्र एका गुणाची आघाडी पाहायला मिळते फोंडा संघाकडे. काही सेकंदांचा खेळ शिल्लक. पाहावं लागेल काय घडतंय काय बिघडतंय. दोन्ही मातबर संघ, दोन्ही तुल्यबळ संघ असे सामने देखील आपल्याला या पुढील देखील सामन्यात निश्चितच पाहायला मिळेल.
दोन्ही माताबर संघ सामना मात्र बरोबरी सुटते की काय हे देखील पाहण्यायोग्य राहील, कारण एका गुणाची नाम मात्र आघाडी फोंडा संघाकडे दिसते. एक चुकी महागात पडू शकते, एक चुकी महागात पडू शकते. पाहावं लागेल काय घडतंय, काय बिघडतंय, येणारा काळ मात्र काय सांगून जातोय हे देखील पाहावं लागेल. मात्र उंच होतात. 4 गुणांची चढाई पाहायला मिळते. मॅच मात्र या ठिकाणी समाप्त होतो. शेवटच्या काही मिनिटांच्या खेळामध्ये अतिशय रोमहर्षक खेळ करूनच सामना मात्र आपल्या बाजूने फुटवला. चला संघ असणार शिवप्रेमी शिरगाव आणि या सामन्याचा सामना होईल प्रथमेश पेडणेकर. शिरगाव आणि शिरगाव पंचक्रोशीतील तमाम क्रीडा रसिकांसाठी आजची रात्र म्हणजे पर्वणी असेल. अर्थ फाउंडेशन तसेच शिवप्रेमी मंडळ शिरगाव यांच्या वतीने या ठिकाणी भव्य अशा निमंत्रित संघांच्या कबड्डी स्पर्धा संपन्न होत आहेत. कबड्डीचा थरार हा प्रत्येकाला रोमांचित करणारा असतो, एक वेगळा अनुभव देणारा असतो आणि त्याची सुरुवात या ठिकाणी होत आहे शिरगाव मधील. तसेच शिरगाव पंचक्रोशी